एका इंटरनॅशनल क्रिकेट सामन्याकरता असं थंड वातावरण मी पाहिलेलं नव्हतं. त्याला कारण साधं होतं. हा सामना जो होता तो त्या अर्थाने निरर्थक होता. या सामन्यामध्ये काही रिझल्ट जरी लागला असता, भारत जिंकू देत, अफगाणिस्तान जिंकू देत, स्पर्धेवरती याचा परिणाम होणार नव्हता. कारण पाकिस्तान आणि श्रीलंका हे फायनल खेळणार हे पक्कं होतं. त्यामुळे संयोजकात उत्साह नव्हता, प्रेक्षक कमी होते, खेळाडूही थोडेसे डल होते आणि त्यातनं भारतीय संघात काही बदलसुद्धा झाले. KL राहुलनी कॅप्टनशिप केली, हार्दिक पंड्या खेळला नाही, विश्रांती दिली गेली काही खेळाडूंना आणि सलामीला आला रोहित शर्मा खेळत नसल्यामुळे तो विराट कोहलीनी थोडासा वेळ घेतला जम बसवायला, KL राहुलनी थोडासा वेळ घेतला जम बसवायला. दोघांनी नंतर कडक बॅटिंग केली. पण खरं KL राहुल आऊट झाल्यानंतर सूर्यकुमार यादव पाठोपाठ आऊट झाला आणि मग विराट कोहलीनी खेळाची सूत्र जणू काही स्वतःच्या हातात घेतली आणि जुना विराट कोहली बघायला मिळाला. गेले 2 वर्ष 10 महिने जो खेळाडू 70 सेंचुरीज करून 71व्या शतकाकरता चातकासारखी वाट बघत होता, त्याला क्रिकेट देवानी जणू काही आज तथास्तु म्हणलं. त्याचा एखादा झेलही सुटला, परंतु जी विराटनी बॅटिंग केली आहे ती अफलातून होती. आडवे तिडवे शॉट्स नाही, दातोट खाळून मारणं नाही, टायमिंगवरती त्याचा भर होता आणि त्याच्या खेळीमधली ती सहजता ही अगदी बघण्यासारखी होती. शतक झाल्यानंतर त्या शतकाच्या आनंदापेक्षा सुटलो रे बाबा अशी भावना त्याच्या चेहऱ्यावरती दिसली. 210 धावांचा टप्पा भारतीय संघाने ओलांडलेला होता आणि त्यामुळे अफगाणिस्तान संघाला हा सामना खूप अवघड जाणार हे उघड होतं. आणि त्यातनंही भुवनेश्वर कुमारनी पहिल्या 3 ओव्हरमध्ये 4 बॅट्समनना आऊट काढलं आणि उरलेली सामन्यातली हवा काढून टाकली. भारताने सामना 101 धावांनी जिंकला. ह्याच्यात कौतुक करण्यासारखं फार काही नाही, कारण हे वराती मागणं आलेलं घोडं आहे. जिंकणं असू देत, विराट कोहलीचं शतक असू देत, हे वराती मागणं आलेलं घोडं आहे, हे मला मान्य करायला लागेल. परंतु मी असं म्हणेन की जी लय गेली होती, जी अपयशाने आलेली निराशा होती, त्याच्यावरती हलकीशी फुंकर भारतीय संघाने मारलेली आहे. बॅटिंग असू देत, बॉलिंग असू देत, सुरुवात चांगली झाली तर सामन्यावरती त्याचा किती परिणाम होतो हे सगळ्यांना कळलेलं आहे. आणि हीच मला वाटतं दोरी धरून भारतीय संघ आता वर्ल्ड कपला जाणार आहे. विराट कोहली ही फटाक्याची माळ आहे. सुरुवातीला वाजली नाही, वाजतच नाही. आपण नुसते कानात बोटं घालून उभं राहतो, फटाकेच वाजत नाहीत. पण जर का ती पेटली तर ती मध्ये थांबत नाही, ती शेवटपर्यंत वाजते. या स्पर्धेमध्ये विराट कोहलीनी 1 सामन्यामध्ये अपयश आलं, बाकी सर्व सामन्यामध्ये त्यांनी चांगली बॅटिंग केली आणि जुना विराट कोहली परतला तर संघाकरता ते महत्त्वाचं ठरेल. तो बॅट्समन चांगला ठरू शकतो, तो पळतो चांगला, फिल्डिंगमध्येही सुद्धा तो अत्यंत उत्तम फिल्डिंग तो करतो. या सगळ्या अर्थाने त्याचं फॉर्ममध्ये येणं हे खूप महत्त्वाचं होतं. पण भारतीय संघाच्या दृष्टीने काही प्रश्न नक्कीच आहेत. फास्ट बॉलर जे आहेत त्याच्यात दीपक चहरला आज खेळवलं, अजूनही तो फुल्ली फिट वाटत नाही आहे. अर्थातच हर्षदीप सिंग हा खूपच प्रॉमिसिंग बॉलर वाटतो आहे. भुवनेश्वर कुमारचं सातत्य बऱ्यापैकी आहे, परंतु जसप्रीत बुमराहनी परत येणं हे किती महत्त्वाचं आहे हे याच्यातनं कळून चुकलेलं आहे. जर का ऑस्ट्रेलियाचा विचार केला तर मला वाटतं शमीलासुद्धा कदाचित परत बोलवण्याचा विचार संघ व्यवस्थापन आणि निवड समिती मिळून करू शकते. अजून एक मुद्दा इथं मांडावासा वाटतो. 1, 2, 3 नंबरला रोहित शर्मा, KL राहुल आणि विराट कोहली हे कॉम्बिनेशन अजूनही प्रॉमिसिंग वाटत नाही आहे. कारण तिघांची खेळण्याची धाटणी सेम आहे. तिघंही थोडासा वेळ घेतात, मग फोटकेबाजी करतात. एक सुरुवातीला कोणीतरी फटाका इनोव्हेटिव्ह बॅट्समन असावा का, थोडीशी बॅटिंग ऑर्डरमध्ये चेंज करावा का, या गोष्टींचा विचार भारतीय संघाला करायला लागेल. आणि त्याचबरोबर जर हातामध्ये तुमच्या वर्चस्वाची दोरी आली तर ती घट्ट पकडून ठेवण्याकरता सर्व संघांनी त्याच्याकरता जोर लावायला पाहिजे. कुठल्याही क्षणी जर का त्याच्या बाबतीत दिरंगाई झाली तर ती संघाच्या मुळावरती उठते. हे आपण या आशिया कप स्पर्धेतनं पाहिलं आहे. अपेक्षा होती अंतिम सामना रविवारी होईल ज्याच्यात भारतीय संघ खेळत असेल, तसं झालेलं नाही आहे. ही निराशा खूप मोठी आहे आणि ही चूक भारतीय संघाची सुद्धा खूप मोठी आहे. हे खेळाडूंनी सुद्धा मान्य केलेलं आहे. मी एवढंच म्हणेन की जर ह्याच्यातनं काही शिकले आणि ऑस्ट्रेलियाला गेले सुधारणा करून, तरच काहीतरी चमत्कारिक कामगिरी ही ऑस्ट्रेलियामध्ये करता येईल. कारण अखेर तो T20 वर्ल्ड कप आहे. माझी मतं तुम्ही ऐकली, तुमची मतं मला जरूर सांगा. त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.